भव्य अशी मुंबई निर्माण करण्यासाठी ते आला नाहीत ना। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं नेहरूंचं नाव घेऊन टीका करतात, महात्मा गांधींचं देखील सातत्यानं धोरणाबद्दल बोललं जातं। मात्र आता गडकरींनी नेहरूंचं आणि महात्मा गांधींचं नाव घेऊन कौतुक केलंय, स्तुती केली। नितीन गडकरींनी किंवा अन्य कोणी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांचं नाव घेऊन देशाच्या जडणघडणीतल्या आणि विकासातल्या योगदानाविषयी जर ते काही बोलले असतील तर त्यात चुकीचं काय? भारतीय जनता पक्षामध्ये आणि सरकारमध्ये सध्या सगळ्यात समजदार मंत्री कोणी असेल तर ते नितीन गडकरी हेच आहेत। म्हणजे नितीन गडकरी यांनी नेहरूंचं नाव घेतलं याबद्दल त्यांच्यावर कारवाई तर होणार नाही ना, अशी शंका मला येते। म्हणजे नेहरूंचा किती द्वेष असावा। आमच्या मुंबईमध्ये मेट्रो रेल्वे स्टेशन आहे, ते कुठे आहे? त्यांनी म्हटलं आहे बघा ना, विज्ञान केंद्र, सायन्स सेंटर। मुळात ते नेहरू सायन्स सेंटर आहे, पण नेहरू काढलं नाव। मुंबईत वरळीमध्ये नेहरू सायन्स सेंटर हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे, पण मेट्रो स्टेशनला नाव देताना सायन्स सेंटर ठेवलं आणि नेहरू काढलं। एवढा देश जर कोणाच्या पोटात असेल तर त्या देशावर राज्य करायला लायक नाही। बोरिवलीच्या मेट्रो स्टेशनमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे। अख्ख्या मुंबई महाराष्ट्राला ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून माहिती आहे, पण तिकडल्या मेट्रो स्टेशनला नाव देताना त्यांनी राष्ट्रीय उद्यान म्हटलं, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हटलं नाही। हे या देशाचं दुर्दैव आहे की इतकं द्वेषपूर्ण पद्धतीनं काम करणारे राज्यकर्ते या आम्हाला देशाला लाभलेले आहेत। नेहरूंचं नाव तुम्ही काढता, जे नेहरू सेंटर नावानं, नेहरू सायन्स सेंटर नावानं प्रसिद्ध आहे ती जागा, तिकडे तुम्ही नेहरू काढता आणि सायन्स सेंटर टाकता। टाका ना नेहरू, नेहरूंनी तुमचं काय बिघडवलं? तुम्ही नेहरूचंच खाताय ना। त्याच्यामुळे नितीन गडकरी साहेबांनी नेहरू गांधींचं योगदान जर मान्य केलं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या समजदारीला सलाम करतो। सर, तिसऱ्या आठवड्यामध्ये डिनर